मकर संक्रांतीला अजूनही 1 महिना बाकी आहे, परंतु प्रतिबंधित नायलॉन मांजाचा अवैध व्यापार सुरू झाल्याचं दिसून येत आहे। नागपूरच्या तहसील पोलिसांनी ई-रिक्षातून तस्करी होत असलेला मोठ्या प्रमाणातील नायलॉन मांजा जप्त केला। पोलिसांनी नागपुरातील गीतांजली चौकाजवळ तस्करी करताना आरोपीला रंगेहात अटक केली। पोलिसांनुसार नियमित गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की एका ई-रिक्षात प्रलंबित नायलॉन मांजा नेला जात आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि संशयित ई-रिक्षा थांबवली। झडती दरम्यान ई-रिक्षात 260 चक्री प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला। आरोपी चालकाचे नाव मोहम्मद शहीद मोहम्मद सईद आहे। या कारवाईत पोलिसांनी ई-रिक्षासह अंदाजे 6,10,000चा मुद्देमाल जप्त केला। चौकशी दरम्यान आरोपीनं मोमीनपुरा येथील रहिवासी मोहम्मद सिद्दीकी अन्सारीकडून हा माल खरेदी केल्याचं कबुली केली। पोलीस आता मुख्य पुरवठादाराचा शोध घेत आहेत। पोलीस पथकाला त्यावर संशय बाळगल्याने तात्काळ थांबविले आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला नायलॉन मांजा हा मिळून आलेला आहे। एकूण 260 चक्र्या असा एकूण 4,10,000चा मुद्देमाल आणि ई-रिक्षा असे एकूण 6,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। चक्र्यांची किंमत 4,60,000 आहे आणि रिक्षाची किंमत 1.5 लाख रुपये, असे एकूण 6,10,000चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे।